आपण एकालाच करतोय, एकाला नाही तर दुसऱ्याला, एखाद्या वेळा नवीन लोकांना वंचित बहुजनची आघाडीची ताबडतोब रॅली निघालेली आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 35 मधून विशाल वानखेडे आणि संगीता गोदनकर, त्याचप्रमाणे बबनभाऊ वानखेडे साहेब सुद्धा या चुनावमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उरलेले आहे आणि आणि ताबडतोब रॅली काढून त्यांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे. मोठ्या संख्येने तुम्ही पाहू शकता एक मोठी रॅली प्रचार एकदम ताकदीने चालू आहे त्यांचा. वंचित बहुजन आघाडीची मोठी रॅली निघली आहे आणि या रॅलीमध्ये मोठा जनसमूह प्रचारामध्ये निघालेला आहे. प्रचारासाठी निघालेला वंचित बहुजन आघाडीच्या या रॅलीमध्ये मोठा समूह रॅलीमध्ये आलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्यांना नेतृत्व देण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक 35 मधून या ठिकाणी त्यांनी नेतृत्व देण्यात आलं. त्यांची प्रचार रॅली चालू झाली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांनी प्रचार रॅली चालू झाली आहे आणि लोकांचा इथं मोठा समूह त्यांच्या पाठीशी आहे आणि या प्रचारामध्ये विशाल भाऊ वानखेडे गट ड मध्ये त्यांनी आपलं नेतृत्व दिलं आहे. त्याचप्रमाणे संगीताई गोदनकर गट क्रमांक क मध्ये त्यांना नेतृत्व दिलं. त्याचप्रमाणे बबनभाऊ वानखेडे साहेब वानकर साहेब सुद्धा आहे, त्या गट क्रमांक अ मध्ये त्यांनी नेतृत्व दिलं आहे आणि जनसमूहाचा मोठा प्रतिसाद त्यांच्याकडे लाभलेला आहे आणि त्या ताबडतोब रॅली करून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढत आहे. थेट आपल्याकडे विशाल भाऊ जोडलेले आहे. काय सांगता सर आपला बद्दल सांगा. आम्ही प्रभाग क्रमांक 35 मधनं प्रभाग क्रमांक 35 अ मधून माननीय बबनभाऊ वानकर, ड मधून संगीताताई गोदनकर, क मधनं महिला रिझर्व्ह मधनं महिला नेत्या आहेत, त्या नागपूर शहराच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीने मी स्वतः विशाल वानखेडे प्रभाग क्रमांक 35 ड मधनं निवडणुकीला समोर जात आहोत. आम्ही नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं काम करत असताना पर्यावरण पूरक नागपूर शहराचा विकास व्हावा, फक्त सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या कॉन्क्रिटीकरणातून, फ्लायओव्हरच्या कॉन्क्रिटीकरणातून, जंगलीकरणातून नागपूर शहराला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा मुद्दा घेऊन महानगरपालिकेचे शाळा ज्या बंद होत आहेत त्या शाळांना अत्याधुनिक करून इंग्लिश मीडियमच्या करून परिवर्तन घडवण्याच्या दृष्टिकोनातनं आपले जे काही रस्ते आहेत ते रस्ते आपण बघतो की वस्त्यांमध्ये सिमेंटचे रस्तीकरण करण्यात येत आहे, परंतु याचे दुष्परिणाम असे आहेत की सिमेंटच्या रस्त्यामुळे नागपूर शहराचं टेम्परेचर वाढलेलं आहे. एका काळी हे नागपूर शहर हे हिरवगार होतं. आज सिमेंटच्या रस्त्यांमुळे सिमेंटच्या पापामुळे जे काही रस्ता वाहतूक मंत्र्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाचा दुष्परिणाम असा झालेला आहे की नागपूर शहराचं पर्यावरण हे पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळे नागपूर शहराला आम्ही हिरवगार करण्याचा प्रयत्न करतो दृष्टिकोनातून आणि पर्यावरण पूरक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतोय आणि यासाठी आम्ही नागपूरच्या जनतेला, नागपुराच्या मतदारांना विनंती करतो, आग्रह करतो की तुम्ही सर्वांना बघितलेला आहे, एकदा नवीन पर्याय म्हणून तुम्ही यूज करून बघितलं पाहिजे, वापरून बघितलं पाहिजे, त्यांना चान्स म्हणून दिलेला पाहिजे, पर्याय म्हणून तर वापरून पाहायला पाहिजे आणि नवीन लोक, नवीन नेतृत्व, नवीन संधी जर दिली तर त्याच्यातून मला असं वाटतं की एक मोठं यश नागपूरकरांना मिळू शकतं आणि म्हणून आम्ही विनंती करतो, आम्ही तीनही उमेदवार आणि नागपूर शहरातले वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण उमेदवार हे तळपदार आहेत, युवा आहेत, महिला सुद्धा आमच्या युवा उमेदवार आहेत. आम्ही म्हणतो की नागपुराला नवीन
युवा नागपूर करण्याचा प्रयत्न आणि संकल्प आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि नागपूर जनतेला आम्ही विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग 35 आम्ही तिन्ही उमेदवारांना सिलेंडर या बटन चिन्हावर बटन दाबून आम्हाला अधिकाधिक मतदानाने विजयी करावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहरातल्या संपूर्ण उमेदवारांना विजय करावा। आम्ही निश्चितच सांगतो की बाळासाहेबांचं जे ध्येय धोरण आहे, बाळासाहेब आंबेडकरांचं, त्या ध्येय धोरणाला घेऊन आम्ही पुढे जाऊया आणि नागपूरचा सर्वांगीण विकास, पर्यावरण पूरक आणि सर्वांच्या योग्य जो भौतिक उपयोगाच्या दृष्टिकोनातून, भौतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनात अत्यंत योग्य विकास राहील त्याला आम्ही घेऊन पुढे जाऊया एवढी ग्वाही देतो। धन्यवाद। विशाल भाऊ, इथे जे युवा वर्ग आहे तो सेवनीच्या मागे जात आहे, मादक पदार्थ एक वेगवेगळ्या सेवनीच्या मागे त्यांचे जीवन अस्तव्यस्त होत आहे। त्याचप्रमाणे इथे महिला सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे आणि आपण वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढता, वंचित बहुजन आघाडी याच्यावर सुद्धा तोडगा काढणार का, तुम्हाला असं वाटतं का? वंचित बहुजन आघाडी याच्यावर निश्चितच तोडगा काढणार, कारण की मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचं जो काही निर्यात आयात होतो तो कुठून होतो? सर्व राजकारणाच्या संघटना म्हणजे संघटनात्मक बांधणीतून होत असतो। त्याला कोणी जबाबदार डायरेक्ट मुलं नसतात। मुलं जे असतात ते बिचारे कुठून तरी येत असतात। बेरोजगारीचा प्रश्न वाढल्यामुळे नैराश्याच्या दृष्टिकोनातनं मुलं हे व्यसनांच्या मार्गे लागलेले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं आवक हे नागपूर शहरामध्ये लागलेली। नागपूर शहरामध्ये सर्वात जास्त कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील तरुण तर ते वंचित बहुजन आघाडीने दिले। आम्ही तरुण ज्या पद्धतीने आज उमेदवारी घेतोय आणि उमेदवारी करतोय आणि पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही आज चांगले आहोत, चांगल्या संस्कारातले आहोत, सुसभ्य आहोत। त्याच पद्धतीने आम्ही सुसंस्कारी, सुसभ्य आणि सुशिक्षित समाज आणि तरुण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया हे ग्वाही देतो आणि अशा संपूर्ण प्रक्रियांना, कारवायांना आळा घालण्याचा परिपूर्ण प्रयत्न करूया अशी ग्वाही देतो। आणि महिला सुरक्षेच्या संदर्भात संगीताताई बोलतील अशी बोलतील त्या मान्यवर विशाल भाऊ वानखेडे साहेब त्यांनी ठामपणे मत सांगितलंय आणि प्रभाग क्रमांक 35 मधून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये त्यांनी लढत आहे, त्यांनी भारी मताने विजय करा असं त्यांनी सुद्धा जनतेला सांगितलंय। आपल्याकडे संगीता बोधनकर मॅडम जोडलेला आहे आणि तळागाळाच्या लोकांना एकत्र करून वंचितचे हात मजबूत करत आहे आणि आज त्यांना नेतृत्व मिळालं आहे। त्या त्यांची वार्ता करूया, जाणून त्यांचं काय सांगणार मॅडम पाहिजे सांगा। आम्ही जर सत्तेत आलो ज्या प्रकारे विशाल भाऊ वानखेडेंनी सांगितलेलं आहे की नागपूरमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे, लोकांची सहनशक्ती तपास म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे झालेली गोष्ट आहे। ज्या पद्धतीनं मनपामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीजेपीचं सरकार ज्या नजूलच्या जागा आहेत त्याच्यामध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्स उभारलेले आहेत। काही लोकांना माहीत सुद्धा नाही आहे ते इलिगल कॉम्प्लेक्स आहे, कारण त्यांना आळा घालणारं कोणीच नाहीये। विरोधी पक्षांना ज्या प्रकारे भयभीत करून आहे विरोधी पक्षांना, तर त्या बाकी पक्ष घाबरलेले आहे, पण एक वंचित बहुजन आघाडी आहे जी थेट बीजेपीला आव्हान करते आणि थेट आम्ही त्यांना चॅलेंज देतो। महिला सुरक्षा नाही आहे, महिलांना गॅरंटी नाही आहे की आम्हाला सुरक्षा मिळेल, तर हे सगळं आमचं जर सरकार आलं तर आम्ही पोलीस प्रशासन आमच्या अधीन करू, त्यांना स्वच्छ कारभार करायला आम्ही भाग पाडू आणि इथलं जे करप्शन आहे ते करप्शन झालं नाही पाहिजे, स्वच्छ कारभार झालं पाहिजे याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असं मी वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ग्वाही देते। धन्यवाद। संगीताताई आणि त्यांनी